ज्या औरंगजेबाने जगाला आपल्या टाचेखाली दाबण्याचा प्रयत्न केला, त्या औरंगजेबाचा माज अवघ्या 14 दिवसात मातीत मिसळवणारे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबाची श्रीमंती, त्याचं गर्व आणि त्याचा आर्थिक कणा ज्या एका मोहिमेने मोडला, ती थरारक गाथा म्हणजे बुऱ्हाणपूरची स्वारी. 16 जानेवारी 1681 ला शंभूराजेंचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर अवघ्या 14व्या दिवशी महाराजांनी मुघलांच्या वर्मी घाव घालण्याचं ठरवलं. लक्ष होतं बुऱ्हाणपूर. बुऱ्हाणपूर हे मुघलांच्या गजांत लक्ष्मीचं माहेरघर होतं. इथूनच दक्षिणेचे दरवाजे उघडायचे. जो बुऱ्हाणपूर जिंकेल तो दख्खन जिंकेल. संभाजी महाराजांनी अत्यंत गुप्तपणे आणि वेगवान हालचाली करत 20,000 फौजेसह बुऱ्हाणपूरवर झडप घातली. मुघल सैन्याला आणि नवाबाला साधी चाहूलही लागली नाही. महाराजांनी गनिमी काव्याचा असा वापर केला की बुऱ्हाणपूरचे 17 पुरा मराठ्यांच्या ताब्यात आले. सर्वात श्रीमंत असलेली बहादूरपुरा पेठ, जिथे सोन्या नाण्याचे डोंगर होते, तिथून महाराजांनी मुघलांची वर्षानुवर्षांची संपत्ती हस्तगत केली. औरंगजेबाचा आर्थिक कणा खिळखिळा झाला. औरंगजेबाचा अहंकार एवढा दुखावला गेला की त्याने पत्रात लिहिलं, जर या काफरांना रोखलं नाही तर आमची अब्रू आणि नमाज दोन्ही धोक्यात येतील. संभाजी महाराजांनी केवळ लूट केली नाही, तर औरंगजेबाला हे दाखवून दिलं की हा शिवरायांचा छावा आहे, जो तुमच्या दिल्लीच्या तख्ताला आग लावण्याची ताकद ठेवतो. शिवपुत्र संभाजी महाराजांच्या या अजेय पराक्रमाचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय शंभूराजे नक्की लिहा. अशाच वीरगाथा ऐकण्यासाठी आमच्या पेजला आत्ताच फॉलो करा.